दरम्यान अमेरिका इस्रायलवरती ऐतिहासिक विजय झाला असं इराणकडून सांगण्यात आलं। आठवड्यांसाठी होर्मुझ खुलं करणं शक्य आहे असं सुद्धा इराकची भूमिका आहे। मात्र इराणची सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे 2 आठवड्यांची होर्मुझ खोलणं शक्य आहे असं इराकची असं म्हणतात। मात्र आठवड्यांची होर्मुझ खोलणं हे सुद्धा शक्य नाहीये। इराणी सैन्याच्या संवादानंतरच होर्मुझ खोलण्याची शक्यता आहे असं सुद्धा इराकची असं म्हणतात। अमेरिका इस्रायलवरती ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे असं इराणकडून सांगण्यात येते। मात्र जी सामुद्रधुनी आहे जिथून आपल्याला इंधन मिळणार आहे सर्व देशांना, ती होर्मुझची समुद्रधुनी सुद्धा खुली करणं हे मोठं आव्हान आहे। इराणी सैन्याशी संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता आहे असं इराकची म्हणतात। आठवड्यांसाठी होर्मुझ खोलणं शक्य आहे असं सुद्धा इराकची म्हणतात। अमेरिका इस्रायलवरती ऐतिहासिक विजय झाला असं इराणकडून सांगण्यात येते। आठवड्यांसाठी होर्मुझ खोलणं शक्य आहे। इराकची इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2 आठवड्यांसाठी होर्मुझ खोलणं हे शक्य आहे। इराणी सैन्याशी संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। त्यामुळे आता एकंदरीतच होर्मुझ कधी खुलं होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे युद्ध जरी 2 आठवड्यांपुरतं थांबलं असलं तरी हे कितपत आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर। हेमंत सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघत असू की सर माझे 2 प्रश्न आहेत, कारण एकीकडे जर 2 आठवड्यांसाठी सशस्त्र शस्त्रसंधी असली तरी सुद्धा मात्र जे सामुद्रधुनी आहे जिथून हे येणार आहे सगळं आपलं इंधन, ते कितपत कधीपर्यंत खुलं होऊ शकतं आणि ही सशस्त्र जी शस्त्रसंधी झालेली आहे ती कितपत थांबू शकते? कारण अमेरिका कुरापती काढण्यामध्ये पटाईत आहे। जर तसं झालं तर इराणसाठी हा कितपत मोठा दिलासा मिळू शकतो? असं आहे, जोपर्यंत होर्मुझचा प्रश्न आहे, इराणने म्हटलेलं आहे की ते उघडी ठेवायला ती तयार आहेत। आणि लक्षात असावं की होर्मुझचा जो भाग आहे 23 किलोमीटरची जी रुंदी आहे त्याच्यातली अर्धी समुद्रधुनी ही इराणची आहे आणि अर्धी युएई आणि ओमान या 2 देशांची आहे। तर त्याच्यामुळे तसं म्हटलं तर तो भाग ओमानच्या बाजूला आहे, तो उघडा राहू शकतो जर इराणनी काही प्रॉब्लेम क्रिएट केले नाहीत, म्हणजे ड्रोनचे हल्ले केले नाहीत किंवा ऑटोनॉमस वेसलच्या पाण्याखाली त्यांनी हल्ले केले नाहीत किंवा फास्ट पेट्रोल वेसलने हल्ले केले नाहीत, तर ही समुद्रधुनी उघडी राहू शकते। ज्याच्याकरता इराण सध्या तरी मान्य करता याचं दिसत आहे, फक्त ते एवढंच म्हणतायत की आम्ही याच्यावरती कर लावू आणि $2 मिलियन वगैरे अशा प्रकारचे आकडे सध्या समोर येत आहेत। परंतु जर होर्मुझची समुद्रधुनी उघडली झाली तर हे भारताकरता अत्यंत चांगलं आहे, कारण आपल्याला सर्वात स्वस्त गॅस आणि तेल हा इकडनं मिळतो, तर ते उघडं राहील असं वाटतं आहे। आणि दुसरं, डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करतील? आता म्हणतात की युद्ध म्हणजे कालपर्यंत ते म्हणत होते की आम्ही इराणची सिव्हिलायझेशन पूर्णपणे बर्बाद करू, आणि आता एकदमच विरुद्ध घडलेलं आहे आणि शांतता निर्माण झालेली आहे। तर डोनाल्ड ट्रम्प याच्या पुढे कसं वागतील हे त्याचं त्यांनाच माहिती नसतं। परंतु एवढं मात्र नक्की आहे की सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की त्यांना लष्करी मेथड्स वापरून युद्ध जिंकणं हे जवळजवळ इम्पॉसिबल झालेलं आहे। कारण आज इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा अमेरिकेची लष्करी ताकद ही इराणला नामोहराम करू शकलेली नाहीये। तर म्हणून त्यांना असं वाटतंय की 2 आठवडे वाटाघाटींना आपण एक ऑप्शन म्हणजे वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करूया आणि बघू काय होतं। वाटाघाटी होतील त्यावेळेला नेमकं काय निघेल हे येणारा काळच सांगेल, कारण ज्या रिक्वायरमेंट इराण पुटअप करत आहे आणि ज्या अमेरिकेच्या आहेत त्या परस्पर अत्यंत विरोधी आहेत। उदाहरणार्थ, न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवावा म्हणून अमेरिका युद्धाकरता गेलं होतं, ते थांबवायला इराण तयार नाहीये। गल्फ ऑफ होर्मुझ पूर्णपणे उघडावं याच्याकरता अमेरिकेचा प्रयत्न चालू आहे, ते पूर्णपणे उघडतील की नाही याच्यावरती प्रश्न आहेत। तर त्याच्यामुळे अनेक जर आणि तर आहेत की पुढे काय होईल। तर नेमकं वाटाघाटी जेव्हा सुरू होतील शुक्रवारी त्याच वेळेला आपल्याला कळेल की काय होणार आहे। परंतु आत्ता मात्र सध्या ही अत्यंत चांगली बातमी आहे, कारण
तेलाचे भाव कोसळलेले आहेत आणि आता 50 किंवा $60 एक बॅरल तेल मिळतं आहे, की ही जी एक अत्यंत चांगली बातमी आहे. तर आशा करूया वाटाघाटी केल्या तर दोन्ही पक्ष एक एक दोन पावलं मागे घेतील आणि ज्या त्यांच्या कठोर मागण्या होत्या त्या कमी करतील आणि शांततेला एखाद्या वेळेस जास्त चान्स मिळेल. कारण इराणची सुद्धा शक्ती खूप कमी झालेली आहे, याच्यात काही डाऊट नाहीये. अमेरिकेची पण शक्ती कमी झालेली आहे, याच्यात पण डाऊट नाहीये. तर सध्या तरी दोन्ही देशांना वाटाघाटी करून थोड्या वेळ शांतता निर्माण करणं हा एक चांगला पर्याय समोर असेल. तर त्याच्यामुळे त्याला काही प्रमाणामध्ये यश मिळेल असं विश्लेषण मी करू शकतो. नक्कीच. धन्यवाद हेमंत सर, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल.